Welcome student. Today we will learn about the topic solution. ह्या सोल्युशन टॉपिक मधला आज आपण पुढील भाग पाहणार आहोत तो म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. Recall that freezing point of a liquid is the temperature at which liquid and solid are in equilibrium and the two phases have the same vapor pressure. Freezing point of a liquid is a temperature at which liquid and solid are in equilibrium and the two phases have the same vapor pressure. The general experimental observations is that the freezing point of a solvent is lowered by dissolving a non-volatile solute into it. Thus, freezing point of solution containing a non-volatile solute is lower than that of pure solvent. The general experimental observation is that the freezing point of a solvent is lowered by dissolving a non-volatile solute into it. Thus, freezing point of solution containing a non-volatile solute is lower than that of pure solvent. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट हा हायर असतो आणि त्यामध्ये जर त्या व्हॉलाटाईल सॉल्व्हंटमध्ये जर नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट डिझॉल्व केले तर त्यापासून सोल्युशन तयार होतं आणि त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा लोअर असतो किंवा कमी असतो त्या सॉल्व्हंटपेक्षा. आता यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं, जर आपण इफ TF0 इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट हा TF0 हा कन्सिडर केला आणि त्यामध्ये नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट हे डिझॉल्व केल्यानंतर ते सोल्युशन तयार होतं, त्याला आपण TF म्हणूया. TF दॅट ऑफ अ सोल्युशन इन विच अ नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट इज डिझॉल्व्ड. TF0 इज ग्रेटर दॅन TF. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट जो आहे प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट हा हायर आहे, म्हणून TF0 इज ग्रेटर दॅन TF. द डिफरन्स बिटवीन the freezing point of pure solvent and that of the solution is a depression in freezing point. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय की हा जो डिफरन्स आहे म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट आणि त्यामध्ये नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट डिझॉल्व केल्यानंतर जे सोल्युशन तयार होतं त्याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे याचा जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट असं म्हणतो. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. म्हणून डेल्टा TF इज इक्वल टू TF0 मायनस TF. डेल्टा TF इज इक्वल टू TF0 मायनस TF. हा डेल्टा TF जो आहे याला आपण डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट असं म्हणतो. हा जो डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आहे हा प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशनचा जो डिफरन्स आहे फ्रीजिंग पॉईंटचा त्याला आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असं म्हणतो. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. ठीक आहे. आता त्यानंतर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ॲज अ कन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. वेपर प्रेशर लोअरिंग. द इफेक्ट ऑफ dissolution of a non-volatile solute into a solvent on freezing point. Non-volatile solute in freezing point यामध्ये the effect of dissolution of a non-volatile solute into a solvent on freezing point of solvent can be understood in terms of the vapor pressure lowering. In terms of the वेपर प्रेशर लोअरिंग. या ठिकाणी ही इक्वेशन दिलेलं आहे. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ॲज अ कन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. यामध्ये द इफेक्ट ऑफ डिसोल्युशन ऑफ ए नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट इन टू अ सॉल्वंट ऑन फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट कॅन बी अंडरस्टूड इन टर्म्स ऑफ द वेपर प्रेशर लोअरिंग. जर आपण हा व्हॅरिएशन ऑफ वेपर प्रेशर हा जर आपण ग्राफ काढला
की वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर, व्हॅरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ टेम्परेचर ऑफ प्युअर सॉल्वंट, सॉलिड सॉल्वंट आणि सोल्युशन. यामध्ये हा ग्राफ आपण जर पाहिला वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर, ए बी हे सॉलिड सॉल्वंट आहे, लिक्विड सॉल्वंट सी आणि डी आहे, ई एफ हे सोल्युशन आहे. आणि याचा जो लिक्विड सॉल्वंट आहे त्याचा फ्रीजिंग पॉईंट हा T0 आहे आणि या ठिकाणी सॉलिड इज कन्वर्टेड टू सोल्युशन हा टी आहे, टी. याच्यावरून आपणाला याचा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन हे काढता येईल. कन्सिडर अ वेपर प्रेशर temperature diagram, vapor pressure temperature diagram. The diagram consists of three curves. AB is the vapor pressure curve of solid solvent, while CD is the vapor pressure curve of pure liquid solvent. EF is the vapor pressure curve of solution that always lies below the pure solvent. यामध्ये EF जो आहे EF कर्व हा वेपर प्रेशर कर्व ऑफ सोल्युशन आहे आणि हा लोअर बिलो लाईज बिलो द प्युअर सॉल्वंट. It is important to note that a solute does not dissolve in solid solvent. It is important to note that solute does not dissolve in solid solvent. The curve AB and CD intersect at a point B, where solid and liquid phase of pure solvent are in equilibrium. The two phases have the same vapor pressure at B. The temperature corresponding to B is the freezing point of solvent, TF0. The curve AB and CD intersect at point B, where solid and liquid phases of pure solvent are in equilibrium. The two phases have the same vapor pressure at B. The temperature corresponding to B is the freezing point of solvent. Similarly, at E, that point of interaction of EF and AB, the solid solvent and solution are in equilibrium. They have the same vapor pressure at E. The temperature corresponding to E is the freezing point of solution, TF. Similarly, at E, the point of intersection of EF and AB, the solid solvent and solution are in equilibrium. They have the same vapor pressure at E. The temperature corresponding to E is the freezing point of solution, TF. It is clear from the figure that a freezing point of solution TF is lower than that of pure solvent TF0. It is obvious because the vapor pressure curve of solution lies below that of solvent. It is clear from the figure that freezing point of solution TF is lower than that of pure solvent TF0. It is obvious because the vapor pressure curve of solution lies below that of solvent. यामध्ये आपण ती फिगर जर पाहिली तर त्यामध्ये AB हा सॉलिड सॉल्वंट कर्व आहे, BD हा लिक्विड सॉल्वंट आहे कर्व आणि EF हा सोल्युशन आहे. आणि हा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा लोअर असल्यामुळं ह्या दोन्ही कर्वच्या लोअर साईडला हा कर्व आहे सोल्युशनचा, कारण त्याचा फ्रीजिंग पॉईंट हा लोअर असतो. म्हणजेच आपण सॉल्वंटमध्ये जर सोल्यूट डिझॉल्व केला तर त्या प्युअर सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट हा हायर असतो आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा लोअर असतो. म्हणून त्या ठिकाणी तो सोल्युशनचा कर्व जो आहे तो लोअर आहे. ठीक आहे.
It is clear from the figure that freezing point of solution TF is lower than that of pure solvent TF0. It is obvious because the vapor pressure curve of solution lies below that of solvent. Why freezing point of solvent is lowered by dissolving the non-volatile solute into it. At the freezing point of a pure liquid, the attractive force among molecules are large. Attractive force among molecules are large enough to cause the change of phase from liquid to solid. In a solution, the solvent molecules are separated from each other because of solute molecule. In a solution, the solvent molecules are separated from each other because of solute molecules. Thus, the separation of solvent molecules in solution is more than that in pure solvent. This results in decrease the attractive force between solvent molecules. Consequently, the temperature of the solution is lowered below the freezing point of solvent to cause the phase change. Okay, then freezing point depression and concentration of solute. As verified experimentally for a dilute solution, the freezing point depression delta TF is directly proportional to the molality of solution. Thus, यामध्ये फ्रीजिंग पॉईंट जो आहे तो फ्रीजिंग पॉईंट हा डिप्रेशन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मोलॅलिटी यम, या ठिकाणी मोलॅलिटी यम किंवा डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू यम, वेअर दी प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट के एफ इज कॉल्ड एज फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट और क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, त्यालाच आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतो. यामध्ये पहा डेल्टा टी एफ जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मोलॅलिटी आहे आणि डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू यम आहे. जर समजा यम इज इक्वल टू 1 आणि डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ असेल, द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट thus is the depression in freezing point produced by 1 molar solution of a non-volatile solute. जर आपण त्या सोल्युशनची मोलॅलिटी 1 मोल जर कन्सिडर केली तर त्या ठिकाणी क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट जो आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट thus is the depression in freezing point produced by 1 molar solution of a non-volatile solute. आणि त्याचं युनिट पहा, युनिट ऑफ के एफ डेल्टा टी एफ अपॉन यम इज इक्वल टू के और डिग्री सेल्सियस डिवाइडेड बाय मोल्स पर केल्विन, मोल्स पर केजी, केल्विन केजी पर मोल और डिग्री सेल्सियस केजी पर मोल. ठीक है, दिस इज द यूनिट. देन मोलार मास ऑफ सोल्यूट एंड फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आता वरील इक्वेशन आपण पाहूया. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू यम. दी मोलॅलिटी यम ऑफ द सोल्युशन इज गिवन बाय, मोलॅलिटी म्हणजे काय, 1000 W2 अपॉन M2 W1, याला आपण मोलॅलिटी म्हणतो. आता हे मोलॅलिटी यम हे आपण वरील या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर ते इक्वेशन हे अशा प्रकारचे येईल. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ 1000 W2 अपॉन M2 W1. म्हणून M2 आपल्याला काढायचा आहे. M2 इज इक्वल टू 1000 के एफ W2 अपॉन डेल्टा टी एफ W1. आता याच्या आपल्याला के एफची व्हॅल्यू मिळाली, W2ची व्हॅल्यू मिळाली, डेल्टा टी एफची व्हॅल्यू मिळाली, W1ची व्हॅल्यू मिळाली, तर आपल्याला M2 हा कॅल्क्युलेट करता येतो. आणि याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम विचारले जातात. पहा, हे जे मोलॅलिटी टू डिटरमाइन दी मोलॅरिटी ऑफ दी
सबस्टन्स आणि त्यासाठी तुम्हाला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली जाते, वेट ऑफ सोल्यूट दिलं जातं, त्यानंतर डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट दिलं जातं आणि वेट ऑफ सॉल्वंट दिलं जातं आणि तुम्हाला सोल्यूटची मोलॅलिटी किंवा मोलार मास हे काढायला सांगितलं असते. ठीक आहे. आता त्याच्यावर आपण प्रॉब्लेम पाहूया. प्रॉब्लेम पहा. हा प्रॉब्लेम 1.02 ग्रॅम ऑफ urea when dissolved in 98.5 gram of certain solvent decreases its freezing point by 0.211 Kelvin. 1.609 gram of unknown compound when dissolved in 86 gram of the same solvent depresses the freezing point by 0.34 Kelvin. Calculate the molar mass of the unknown compound. मोलार मास ऑफ युरिया इज 60 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. आता त्यामध्ये सोल्युशन पहा. गिवन यामध्ये वेट ऑफ सोल्यूट दिलेला आहे W2 1.02 ग्रॅम, वेट ऑफ सॉल्वंट दिलेला आहे 98.5 ग्रॅम, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट दिलेला आहे 0.211 केल्विन, मोलार मास दिलेला आहे सोल्यूटचं 60 ग्रॅम पर मोल आणि अननोन जे आहे हे अननोन या ठिकाणी W डॅश 1.609, W1 डॅश 86, डेल्टा TF डॅश 34 केल्विन आणि M2 डॅश आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काढावा लागेल पहिल्या सोल्युशनचा, युरियाचा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला M2 दिलेला आहे, डेल्टा TF दिलेला आहे, W1 दिलेला आहे, W2 दिलेला आहे. याच्यावरून आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काढायचा आहे आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काढल्यानंतर सेकंड पार्टमध्ये जो अननोन कंपाऊंड आहे त्याची मोलॅरिटी काढायची. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन करूया. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काढूया. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर यामध्ये हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपणाला M2 डॅश हा आपणाला मिळतो 67.3 ग्रॅम पर मोल. 67.3 ग्रॅम पर मोल एवढ्याचं कॅल्क्युलेशन येतं आहे. ओके. अशा प्रकारे आपणाला याच्यावरचा प्रॉब्लेमसुद्धा सोडवता येतो. धन्यवाद.